नमस्कार, शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजलेले आहेत आणि इकडं माझं सकाळ सकाळ सगळं अंगण स्वच्छ झाडून झाले. गुरांखाची झाडून करून घेतली. पाण्यासाठी चूल पेटवली. पोरांच्या आंघोळी करायला चालू होत्या. एक एक जण नंबर लावून घेते पाणी. आणि मी आता इकडं शेळ्यांकडे आली. शेळ्यांचं शेड आता झाडून घेते चांगलं स्वच्छ. शेळ्यांना मका टाकते खायला. शेळ्यांचं शेड झाडून शेळ्यांना मका टाकली होती. मका खाऊन झाली शेळ्यांची. गाईची धार काढून गुरांना वैरण टाकली. सगळ्या गुरांना आज ओली वैरण टाकली. गुरांना सुद्धा आज वाटत असं ना आम्हाला पुरणपोळी खाल्ल्यासारखं. बऱ्याच दिवसात आज गुरांना ओली वैरण भेटली. सगळ्या मकांची कुठी टाकली ओल्या. चहा केला. आता चहा पिऊन आणि इकडं चहा सोबत खायला रात्रीची चपाती भाजली. अशी गरम केलेली चपाती छान लागते. चहा पाणी करून झालं. आता कपडे आणले धुवायला. कपडे धुवून घेते. आता कपडे धुवून झाले सगळे. गोरं पाणी दावून सावलीला बांधले. ती गायला इकडं बांधले. आणि गुरांचं बघितलं की शेळ्यांना पण लगेच पाटीत पाणी ठेवलं भरून. वैरण आणून टाकली. घरचं सगळं काम आवरले आता. आणि आत्ता वाजले त्या 10. आता जेवण करायचे आणि जेवण करून रानात जायचे. बसलो आता सगळेजण जेवायला. रेश्मा आली. रेश्मा जेवायचं ग. पिरू खाते का? बरं खा बाई. आणि जेवणामध्ये आज चपाती, मकाची भाकरी दोन्ही पण आहे. तांदूळशाची भाजी, टमाट्याची चटणी, आमटी आणि तोंडी लावायला पिरू आहे. तर आता या सगळ्यांनी जेवायला. जेवण झाली आणि आता निघालोय माळावर. आज टमाटा खुरपायचा आहे. आलोय आता टमाट्यामध्ये. आणि टमाट्याला आपल्या चांगलीच फुलं कळी लागली. आता थोड्या दिवसामध्ये आता टमाटा बांधायलाच येतोय. फाउंडेशन काय आपलं तयारीच आहे तर कारल्याचं. असं कुठं कुठं थोडं थोडं गवत आहे. तेच खुरपून घ्यायचंय. फणून घेतलंय मधनं टमाटा लावायच्या आधी. तर आता सावलीला पाणी ठेवू आणि वरणच धरू पाती खुरपायला. दुपारच्या 3 वाजल्या. दुसऱ्या पाती लागल्या. जरा उशीर झाला. दुसऱ्या पातीला हराळी होती भरपूर. आता इथं बादलीमध्ये पाणी. हात धुवू आणि हात धुवून आता जेवण करायला जाऊ आंब्याखाली. सहा वाजले. आता दिवस मावळायला गेला. आणि दुपारनं जेवण करून आम्ही तिघीने एक एक पाती धरल्या होत्या. त्या लागल्या आता. जास्तच हराळी होती ह्या जरा पातींना. दाडदड ढेगार पडल्या तर हराळीचं. चला आता सुट्टी केली. आता निघाले घराकडं. आता 6:30 वाजले. ते घरी आल्यावर हातपाय धुवून थोडा वेळ बसली होती मी. आणि आता संध्याकाळची देवाबत्ती करून घेतली देवाला. आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली. कणिक मळून घेतली चपात्या करायला. ताई बाहेरचं बघते ते गुरांचं. त्यांचं बघून झाल्यावर त्या परत भाज्या करून घेतल्या. तोपर्यंत मी आता चपात्या करून घेते. चपात्या करून झाले ते. आणि आता इथं चहा ठेवलाय. आजीला न्यायला मामा आले तर आजी चालले ते आज त्यांच्या घरी. आजी किती वाजल्यापासून पिशव्या भरून तयार आहे त्या? डायरेक्ट पायऱ्यावर जाणून मांडले ते. आजी फोन करा पोहोचल्यावर. राहो दमानी जावा. बरोबर. मोबाईल घेतले का तुमचा आजी? मामाच्या मोबाईलवरून करा. आजी चालल्या म्हणून सगळी पोरं
पोरं पळत आली ती बाहेर. पाया पडते ते आजीच्या सगळेजण. मोठ्यांनी पाया पडलेलं बघितलं की बारकी पण लगेच पडते ते. जाऊ दे. धरू दे आजीला. आणि तर भाजी केली ती आज मेथीची भाजी सुक्की. आणि इकडं पातळ भाजी पण केली. The next day. नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजलेल्या त्या आणि मस्त असा दिवस उगवून आलेला आहे. इकडं आंघोळीची गडबड चालू आहे सकाळ सकाळ. सुट्टी आहे तरी पण आंघोळीला काही सुट्टी नाही लवकर. आणि आता मी लागली स्वयंपाकाला. कुकरमध्ये पाणी ठेवले गरम व्हायला. आणि आज अक्षरशः घरात भाजीला काहीच नाही कांद्याशिवाय. आता म्हटलं मुगाची डाळ घेतली, शिजू घालावी आणि ह्याची आमटी करावी. आता आज संध्याकाळी आणतो म्हणलं तर बाल्याचं बाबा भाजीला. काल शुक्रवारमुळं काही सगळं शिळच असतं. आज शनिवार, आज ताजं मिळतं, त्यामुळं रात्री आणलं नाही भाजीपाला काही. आता हे स्वच्छ चांगली पाकळून डाळ धुवून शिजत घालते. आणि डाळ शिजते तोपर्यंत कणिक मळायला घेते लगेच, म्हणजे भाजी चपाती दोन्ही पण सोबतच होते. येत आता माझी आमटी पूर्ण झाली. भाजीला मस्त अशी तरी आलेली. आणि आता चालायचं माझ्या चपात्या करायला. सकाळच्या 10 वाजले ते. आता आमची जेवणं झाली, घरची कामं आवरली. आता पाणी घेतले प्यायला. आज जरा मोठ्या भांड्यात घेतले पाणी, हंड्यात घेतले. उन्हाळा दिवस लागले, आता कळशी काय पुरत नाही पाण्याची दिवसभर. जेवण घेतले दुपारचं. आता निघाले माळावर टमाटा खुरपायला. आज पोरांना सुट्टी आहे. पोरं आज घरीच आहे ती. किती दिवस? 3 दिवस. बरं. पोरांच्या शाळेमध्ये 10वीचे पेपर चालू आहेत, त्यामुळे ह्या लहान वर्गांना सुट्टी देते ती. आलो आता माळावर आणि सुरुवात केली आता खुरपायला. तिघींनी 3 बोध धरले तर, आणि पलीकडे अजून 3 शिल्लक आहेत. 2 पाती आहेत त्या. दुपारच्या 2 वाजले ते आता. आणि आता आम्ही जेवायला चाललो आहे. आंब्याखाली पाणी डबं सगळं आंब्याखालीच ठेवलेलं आहे. आता आंब्याच्या सावलीला बसून जेवण करू. आणि आत्ताशी कुठं फेब्रुवारी महिना आहे, तोपर्यंत अक्षरशः एवढं ऊन लागायला लागले ना, असं वाटतं मे महिना चालू आहे, एवढं ऊन लागायला लागले. जेवणं केली आणि आता जेवण करून आता आम्ही टमाटा फवारायला लागलो आहे. आता रेशमाला जरा घरी काम आहे. रेशमाने आता दुपारनं सुट्टी घेतली. आता आम्ही 3 जण टमाटा फवारून घेतो. संध्याकाळच्या 6 वाजले ते आता. आणि इकडे मी शाळेला वैरण काढायला आली. वैरण काढून झाली. आता शाळेला आणून वैरण टाकते. आणि आता आपल्याला परत जायचं माळावर काकडी फवारायला. 6:15 वाजले ते आता. आणि इस्टिपी चालू केला. आता सुरुवात करू फवारायला. आता वाजले ते 7:30. 7 वाजता आम्ही माळावरनं फवारून आलो. फवारून आल्यावर सगळ्या गुरांची वैरण पाणी बघितली. पाणी बाजून धार काढून घेतली गाईची. आता वैरण टाकली सगळ्यांदा. आणि आमच्याकडं काय आज लाईट नाही. आमच्यातला डीपी जळला आहे, त्यामुळं आज जरा हात मोडल्यासारखं वाटणार आहे. दररोज लाईट असल्यावर आणि एखाद्या दिवशी जरी लाईट नसले ना, लय कसं तरी वाटतं. आता आज काय लाईट नाही, उद्या येईल लाईट, पण आज काय नाही लाईट. चला आता स्वयंपाक करायचा आहे. ताईंच्या चालू आहे घरात चपात्या. आता मी जाऊन भाजी करते. देवाला दिवाबत्ती करून घेतली. आणि आता इथं स्वयंपाक करेपर्यंत चहा ठेवलाय. मामाचा शनिवार आहे त्यामुळे चहा ठेवलाय. आता मी भाजीला फोडणी दिली. वांग्याची भाजी केली दुपारी. आज आता भरपूर भाजीपाला आणलाय. आज आता लाईट नाही त्यामुळे टी व्ही बंद आहे. पंपावरचं बल्ब लावलंय आणि त्याच्यामध्ये पोरांचा खेळ चालू आहे. तर फुगडी खेळते ती.
8:30 वाजले त्या नाही तर आमच्या वस्तीवर बाळूमामाची मंडळ आली ती तिथे चालू आहेत आम्ही बाळूमामाच्या आरतीला. आरती झाली आणि आरती झाल्यावर आता पुरुषांना सोडले दर्शनाला. तोपर्यंत तिकडं महिला मंडळी सगळ्या जेवायला बसले ते. आणि प्रसादामध्ये भात, भाजी, लापशी, जिलेबी. चला मावशी समोर चला बाहेर फोटो काढ चला.